नमस्कार मंडळी. व्यक्तीच्या जीवनातील या चुका व्यक्तीला कंगाल बनवतात. म्हणून संपत्तीला आपल्या जीवनात आकर्षित करायचे असेल, व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल, तर या 10 चुका आत्तापासूनच करणे टाळा. वास्तुशास्त्रानुसार हे कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वास्तुदोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तींच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य नांदते. दरिद्रतेचा वास निर्माण होतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबाला दोष देत राहतो. 90% लोकांना माहितीच नाही. खरं तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं, मोठं व्हायचं असतं. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. अगदी मनापासून मेहनत सुद्धा करत असतो. मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा, कबाड कष्ट करून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पैसा येत नाही. माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्ट असते. कारण म्हणजे आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या या 10 चुका. 10 अशी कामे जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात. तर चला जाणून घेऊया की 10 कारणे कोणती आहेत ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते, दारिद्र्य नांदते. पण त्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून, जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहावा, तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे लिहायला अजिबात विसरू नका. नंबर 1, घरामध्ये गरिबी येण्याचे पहिले महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या हातून कळत न कळत करतो ते म्हणजे लसूण आणि कांदा यांचे आवरण, ज्याला आपण मराठीमध्ये छिलका असं म्हणतो किंवा पापुंद्रे म्हणतो. लसणाची किंवा कांद्याचे पापुंद्रे जे आहेत तर ते चुकूनही जाळू नयेत. ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्यांचे पापुंद्रे जाळले जातात त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो. लक्षात घ्या, या 2 वस्तू आहेत लसूण आणि कांदा. या वस्तूंचा थेट संबंध केतू ग्रहाशी आहे आणि जेव्हा त्यांचे छिलके आपण जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतू दोष उत्पन्न होतो, ज्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात. घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, ही एक महत्त्वाची चूक आहे. दुसरी गोष्ट आहे झाडू. झाडू कधी खरेदी करावा हे आम्ही यापूर्वी सांगितलं आहे. मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नये. गुरुवार हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला दिवस आहे. या दिवशी आपण झाडूची खरेदी करणे कटाक्षाने टाळले पाहिजे. नंबर 3, तिसरी गोष्ट रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितलं तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये. म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली त्याला ती आपण अवश्य द्यावी. जर आपण व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतात. नंबर 4, चौथी आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे स्मशानभूमीमध्ये हसणे. प्रत्येक ठिकाणाची आपली स्वतःची एक ऊर्जा असते. स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते. अशा वेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू तर आपल्याकडून जर ही अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर, आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम घडतो. नंबर 5, पुढची गोष्ट म्हणजे आपले माता-पिता आपल्यापेक्षा वयाने जे श्रेष्ठ असतील किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील, अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणे, अशा लोकांशी चुकीचे वागणे किंवा त्यांची मनं दुखावणे. केवळ त्यांचे नातेवाईक नाहीत तर कोणत्याही व्यक्तीचे मन दुखवू नये. तुमच्याकडून जर ते दुखावले गेले असेल तर त्यांची ताबडतोब माफी मागा. अशा प्रकारे दुखावली गेलेली मनं ही आपल्याला मनातल्या मनात शिव्या-श्राप देत असतात. त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते, ज्याला आपण बद्दुआ म्हणतो. तर बद्दुआ कमीत कमी घ्यायला हव्यात. इतर लोकांचा एक वेळ ठीक आहे, मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बद्दुआ देत असतील तर त्यांचा थेट प्रभाव हा तुमच्या नशिबावर मोठ्या प्रमाणात होतो. आणि म्हणून आपल्या नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी चुकीचे व्यवहार करू नका, चुकीचे वागू नका. तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत करतीलच आणि त्यामुळे तुमचं भाग्य हे नक्की उज्ज्वल होईल. जर तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून घरातील गरिबी जाण्याचे नाव घेत नसेल तर घरातील कर्त्या पुरुषाने आपले केस हे जे आहेत ते 40 दिवसापेक्षा जास्त राखून ठेवू नका. 40 दिवसाच्या आत आपले केस आपण कट करायला हवेत, केस कापायला हवेत. 40 दिवसापेक्षा जास्त दिवस जर आपण केस राखून ठेवत असू म्हणजे केस कापत नसू तर घरामध्ये गरिबी येते. नंबर 6, अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू, तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवण्याची सवय असते. मुलांची खेळणी असतात, अगदी खराब झाले तरी सुद्धा त्या किती ठिकाणी पडलेल्या असतात. त्या खराब झालेल्या वस्तू किंवा तुमच्या माळ्यावरच्या वस्तू ठेवून ती तुम्ही वर्षानुवर्षे तसेच पडून आहेत. वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी क्रिएट करतात, नकारात्मकता निर्माण करतात आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण हटवायला हव्यात.
खूप जास्त दिवस कचरा साठवला आणि कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणी पडून असेल, म्हणजे तुम्ही 2-3 दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा मुख्य प्रयोजनाच्या अगदी जवळ असेल, तर त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचं आगमन होत नाही. म्हणून कचऱ्याचा डब्बा मुख्य दरवाजापासून थोडा दूर असायला हवा. तसेच तुटलेल्या वस्तू त्या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात. कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये. नंबर 7 पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या साहित्यांचा वापर करणे. जी वस्तू तुटलेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात, तर त्या वस्तूंचा निगेटिव्ह परिणाम तुमच्या मनावर होत असतो, तुमच्या शरीरावर होत असतो. तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत, कारण या गोष्टी अत्यंत सूक्ष्म स्तरावर घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो आणि म्हणून तुटलेले, फुटलेले साहित्य वापरणे आजच बंद करा. उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल, त्याच्या स्क्रीनला तडा गेलेला असेल, असा मोबाईल सातत्याने घाटा देत असतो. चहाच्या कपाचा दांडा तुटलेला असेल आणि तो तसाच वापरणे, घरातील डब्बे चिरलेले असणे आणि त्याचा वापर करत राहणे, गळत असलेला दिवा, घरातील ग्लास, जेवणाचे ताटे चिरे गेलेले यांचे परिणाम वाईट प्रभाव पडत असतो. तुम्ही त्याचा अनुभव घेऊन पहा. अशा वस्तू वापरत राहिल्याने 100% तोटाच होत असतो. नंबर 8 पुढची गोष्ट पाहूया. वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणे. तुम्ही जे काही वस्त्र परिधान करता ते परिधान करताना नेहमी उजव्या हाताचा किंवा पायाचा वापर करावा. डाव्या हाताने किंवा पायाने हे वस्त्र परिधान करू नये. चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी. डावा असो किंवा उजवा दोन्ही हात पाय महत्वाचे आहेत. मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते. उजव्या बाजूस एक स्वतःचे महत्व आहे. तसेच तुटलेल्या कंगव्याने केस कधीही विंचरू नये. ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची बाब आहे, ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते. जर कंगवा तुटलेला असेल तर त्याचे दात पडलेले असतील, तर तो कंगवा ताबडतोब बदललेला अत्यंत चांगलं. 5-10 रुपयांची वस्तू असे, मात्र 5-10 रुपयांच्या वस्तूच्या लोभापायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतो. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणे सुद्धा गरजेचे आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काहीही उपाय करू शकता. यामुळे घरात पैशांची कृपा होते, सुख समृद्धी येते. याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल. आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होईल. आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही. लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत. तर चला पाहूया की उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील. शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते. जे लोक आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत. या उपायामुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते. वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तर चला जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे कोणते साधे सोपे उपाय करावेत. शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करू शकता. नंबर 1 एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा. माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो. त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजे माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते. तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता. नंबर 2 शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने हे जादुई स्तोत्र आहे. याचे पठण केल्याने घरात आनंदी आनंद आणि समृद्धी येते. जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात. या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते. रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते. नंबर 3 श्रीयंत्राची पूजा करावी. शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मी प्राप्ती करू शकता. यावेळी तुपाचे 8 दिवे लावावेत, गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी. तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा. शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत. नंबर 4 आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो. झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस असावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आहे, याची काळजी घेणे गरजेचे आहे. झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा. जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधीही फेकून देऊ नये. तो सुद्धा शनिवारीच बदलावा. झाडू कोणाला दिसणार नाही असा ठेवावा. नंबर 5 घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊन देऊ नये. ते स्वच्छ भरून पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नका.
किंवा खाली पडून देऊ नये. नंबर 6, सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी म्हणजे पैसे बाहेर जाऊन देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या वस्तू देखील कोणालाही सायंकाळी देऊ नये. नंबर 7, सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये. नंबर 8, बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय. नंबर 1, रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे खडे मीठ, हळद, गोमूत्र आणि थोडे कापूर टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते. नंबर 2, घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा किंवा दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. नंबर 3, आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. ही दिशा हलकी ठेवावी, म्हणजेच या दिशेला अवघड वस्तू ठेवू नये. नंबर 4, घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नयेत. हे कपडे जाळून टाकावेत. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. नंबर 5, प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा. कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज देखील तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्यांचे मार्ग मोकळे होतात. नंबर 6, महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने घरात माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. प्रसन्न करण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे असे सांगितले जाते. नंबर 7, लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता. तसेच खीर बनवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा. त्यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता. हा उपाय तुम्ही सलग 21 शुक्रवार करू शकता. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते असे म्हणतात. नंबर 8, शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे. असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते. तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही. नंबर 9, आपण आपल्या हाताची, पायांची नखे नेहमीच मंगळवारी काढावीत. नंबर 10, श्रीयंत्राची स्थापना का करावी? आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे. आपले आसन सोडून ते कधीच कुठे जात नाही. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू, माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील. त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहील. नंबर 11, आपल्या देवघरात आणि पूजेमध्ये माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा अथवा मूर्ती असावी. पितळेची किंवा चांदीची मूर्ती असावी. नंबर 12, आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू शकते. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. नंबर 13, या सर्व उपायाबरोबर 108 वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचं आहे. एवढेच करा, लक्ष्मी कृपेने तुमचे अडथळे झटपट दूर होतील. नंबर 14, शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा. त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, श्री सूक्त, कनकधोरा स्तोत्राचे पठण करा. धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतातच. शिवाय पैशांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो. यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. नंबर 15, घरातील किराणा भरताना तो शुक्रवारच्या दिवशी भरावा. कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरात बरकत राहते. नंबर 16, सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाची फुले अर्पण करा. ही फुले लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे. शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे. नंबर 17, लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही 4 कापूर, 2 लवंग घ्या. त्यानंतर 4ही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी. असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात. अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा
आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. जय महालक्ष्मी.